आज ना तब्बल 8 दिवसांनी मी ऋतूला स्कूलला पाठवणार होते. तर त्याचं कारण मी पुढे सांगतेच. तर सकाळी मला त्याला टिफिन वगैरे द्यायचा नव्हता. फक्त नाश्ता करून मी स्कूलला पाठवणार होते. त्यामुळे झटपट जे आहे ते पोहे बनवले. तर झालं असं की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जे आहे ते मॉलमध्ये फिरायला गेलो होतो आणि तिथं तो खेळत होता अगदी छान असं. पण अचानक काय झालं काय माहिती, त्याचा पाय घसरला आणि तो एकदम हातावर पडला आणि त्याच्या एल्बोला जे आहे ते फेअरलाईन फ्रॅक्चर झालं. मग एक दिवस जे आहे ते आम्हाला वाटलं थोडंसं पडला असेल काय, म्हणून आम्ही एवढं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तो अजिबात हात हलवत नव्हता. म्हणून आम्ही एक्सरे वगैरे काढला तर त्याचं थोडंसं फेअरलाईन जे आहे ते फ्रॅक्चर झालेलं होतं. म्हणून डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही त्याला प्लास्टरच करून घ्या. नंतर त्याच्यावरती म्हणजे एल्बोला स्वेलिंग वगैरे यायला नको. म्हणून आम्ही जे आहे ते प्लास्टर करून घेतलं आणि 8 दिवस तो घरीच होता. पण 2 दिवस झाले त्याला काय माहिती स्कूलला जायची खूप आठवण येत होती आणि तो म्हणत होता, "मम्मा मला स्कूलला जायचं." म्हणून त्याच्या टीचरला वगैरे सांगून आज मी त्याला स्कूलला पाठवलं. आणि 2-4 दिवस झाले घराकडे माझं खरंच अजिबात लक्ष नव्हतं. तर पक्षाने गॅलरीची हालत अशी करून ठेवली होती. पहिले तर गॅलरी पूर्णपणे क्लीन केली, अंघोळ वगैरे केली आणि त्यांनी सकाळी जाते वेळेस सांगितलं होतं की मी आल्यानंतर मला जो आहे तो पास्ता खायचा. तर मी इथे त्याच्यासाठी जो लिटल जॉयचा पास्ता आहे तो बनवत आहे. तर अगदी खूप आणि छान हेल्दी असा तो पास्ता आहे. तर इथं पास्ता बनवतच होते तेवढ्या वेळात तो स्कूलमधून आला आणि टिफिन असल्यामुळे तो स्कूलमधून आज लवकर आलेला होता आणि खूप छान त्याला त्याला पण असं छान वाटलं स्कूलमध्ये आज जाऊन आणि खूप छान आणि हॅपी होता तो आज.